बाबा येते मग मी. तुम्हाला करमलं नाही तर कधी माझ्या घरी चालले या आणि तब्येतची इकडे लक्ष द्या. हा बरं मामा, येतो आता आम्ही. आणि काळजी घ्या. आणि गमलं नाही तुम्हाला तर आमच्या घरी बिंदास या. तुमच्या लेकीचं घर नाही, स्वतःच घर समजून या. येतो मग. ए ताई, 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 तू चालली तर मग काम काम करते का? मग कोणतं? आता माहिती गेली, पण हे बाप आणि भाऊ दोघं एकच आहेत. बापावरून भावावर तू काय तेवढा भरोसा नाही. पण तू आहे तर तोपर्यंत ते वावर मी नावी करून दे ना. ते आधार कार्ड पॅन कार्ड देऊन ते रजिस्ट्री करून घे. काही लाज वाटते का? कालच 13वी झाली, लोक काय म्हणतील? तू वावर मागू राहिला तर तुला बोलून तर काही अर्थच नाही. तुझ्या डोक्यातलं काही वावराचं भूत गेलंच नाही का अजून? चला हो. बाबा, येतो मी पण. काळजी घ्या स्वतःच. अहो चला ना, आता निघायचं ना आपल्याला. येते बाबा. दादा, वहिनी येतो. श्याम, हा काय प्रकार? ऑफिसमध्ये काम सोडून झोपा काढता? याच्या आधी मी बाकी कामगारांनी तुमच्याबद्दल मला तक्रार केली होती, कारण तुम्ही दुर्लक्ष केलं. आज स्वतः डोळ्याने बघितलं आणि खात्री पटली. ही माझी तुम्हाला पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. यानंतर जर ऑफिसमध्ये काम सोडून झोपा काढावं तर सरळ नोकरीवरून काढेल. शिका, चाल बरं. आपल्याला उशीर व्हायला वावरात जायला. झालं का? हो चला. बाबा, त्याच्या विचारातून थोडं बाहेर या तुम्ही. स्वतःला सावरा. आता गेल्यापासून काही जेवण नाही, खावण नाही, स्वतःची काळजी नाही. तुम्ही असं केल्यावर आमच्याकडे लक्ष कोण देईल? जरा स्वतःकडे बघा, स्वतःची काळजी करा. या दुःखातून सावरा स्वतःला. नाहीतर तब्येत खराब होणार ना तुमची. बाबा, जे व्हायचं ते झालं. कदाचित आपल्या नशिबातच लिहिलेलं असेल तर त्याला आपण काय करणार?
तुम्ही कशाला काळजी करता? आम्ही आहो ना. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि जेवण खाऊन खर्चा. चला उठा बरं, चला. नाही, तुम्ही वावरात जा, जेवतो, शपथ जेवतो. बरं, आणि स्वतःकडे लक्ष द्या. सीता, चल. जेवण करा बाबा. तू गेली, अन्न जगलं संपलं ग. हो या गे. का रे खंडू? खंडू, हा बोला ना. इकडे ये. बोला. पाहुणे म्हटलं ते घरी आले, आपल्या पोराले पाहिले, पोरग पसंत केलं, फिक्स, सगळं फिक्स झालं. आणि एवढं म्हणलं की गाव फिरून येतो म्हणून. त्या पाहुण्याला तुला काय सांगितलं? पोरग लफंडर आहे, दारू पिते, गंजीपत्ता खेळते. तुला काही पाहिलं दारू पिते, पत्ती खेळते? नाही, मी काय नाही सांगलं. अरे तू त्या पाहुण्याला एवढं सांगितलं की तुमची पोरगी इरीत ढकलून द्या, या पोराला देऊ नका. नाही, मी काय नाही सांगलं. तुम्हाला झपाट्यात पड, तुले पाणी पाजू पाजू हाणतो. हो, जास्त बोल नका. डोळ्यानं पहा आणि काना नाही का, त्याच्यानंतर मला बोला. बरं 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 बरं, उद्या पाहुणे आले का नाही, तू त्याला विचारतो आणि तुला सांगतो. मी कुठे उद्या गावात राहिलो? काय म्हणला? काय म्हणला तू? काय ना पाहुणे आल्यावर येतो ना मी. येतो. मी काय भीतो का? काय झालं? त्यानं मा पोरा सोयरीक मोडली. का? बाबा, बाबा काय झालं तुम्हाला? अहो, कुठे आहे तुम्ही? लवकर इकडे या. बाबा. बघा ना बाबा. काय झालं? अहो जा ना तुम्ही, गावाकडच्या डॉक्टरला बोला ना पटकन. जा मी लगेच जातो, लगेच घेऊन येतो त्याला. चालू. बाबा. तुमचा पेशंट खूप सिरियस आहे, शहरातल्या दवाखान्यात हलवा. बाबा, जीभ दाखवा, जीभ. डोळे उघडा. काय त्रास होतोय? घाबरल्यासारखं होतंय? बर बर, सुट्टी झाली की सगळं पेमेंट सगळं करून टाक. हो ठीक आहे. पेशंट कोण आहे? मी काय म्हणालो, पेशंट सोबत कोण आहे, त्याला पैसे जमा करा. मी काय म्हणालो, पेशंट सोबत कोण आहे, चला पैसे जमा करा.
अहो थांबा, तुमचा काय एकट्याचा बाप आहे का? त्यांचा पण बाप आहे ना. ते अर्धे पैसे भरणार आणि तुम्ही अर्धे पैसे भरणार, समजलं? दादा चाल ना, तू पण अर्धे पैसे भर, मी पण अर्धे पैसे भरतो. चल. आमच्याकडे कशाचे पैसे आधीच त्या भविष्यावर आले आणि आपण एक आखा पडलो आमच्याकडे काहीच पैसे नाही. अरे सगळं वावर तू खायला, हा सगळं वावराला पैसा तू खायला, आणि बापाचा इलाज करायला तुझ्याकडे पैसे नाहीत. हा तुझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का? उरी तोंड करून आला इकडे शहरात घेऊन. पैसा नव्हतं इकडे आणायचं नव्हतं, मग तिकडेच दाखवायचं होतं. दे ना पैसे, काही पैसे. ठीक आहे, आमच्याकडे फक्त आता एवढंच आहे. हे घ्या ताई, सध्या जेवढे आहेत पैसे तेवढे द्या, बाकीचे उद्या जमा करा. बाबा येतो मग, हा तब्येतीकडे लक्ष द्या. पार्सल तू शाळेत गेला, तब्येतीकडे लक्ष द्या. येतो मग. हात पाय दाबू का काही? नको जरा असं डोकं दाबू का? तुमचे वडील आहेत ना, तर त्यांना काहीतरी घरी म्हणजे त्रास आहे, घरी काही वाद वगैरे आहेत का तुमच्या? काहीतरी त्यांना त्रास आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं घाबरल्यासारखं वगैरे होत आहे. तसं ECG आणि BP वगैरे ठीक आहे त्यांचा, पण हा त्रास वाढू पण शकतो जर तुम्ही त्यांना यापुढे जर काळजी घेतली नाही. जर त्यांना असा सारखा सारखा मानसिक त्रास काही होत गेला तर यापुढे त्यांची तब्येत जास्त खराब होऊ शकते. आता मी तुम्हाला काही औषधं आणि ट्रीटमेंट लिहून देतो, ती तुम्ही घ्या आणि त्यानंतर काही त्रास असला तर परत घेऊन या. कळलं का शामराव? ठीक आहे. हो हो डॉक्टर. हां हां, हो साहेब, हो साहेब. बॉस तर अगोदरच आले. हां, होऊन जाईल. ओके सर. मिस्टर श्याम, ही वेळ आहे का मारण्याची? तुमचा कामाचा निष्काळजीपणा बघता तुम्हाला नोकरीतून काढून टाकण्यात येत आहे. चालते व्हा ऑफिसमधून बाहेर. बघताय काय? हो सर, माझे वडील. शांत, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तुम्ही ऐकून घ्या. ऑफिसमधून निघून जा. माझे वडील दवाखान्यात ऍडमिट होते, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हे बापूराम, हा बोला ना. जरासं घोटचं पाणी तरी दिलं. आता बरी आहे ना तब्येत? आता बरं वाटते ना? तर गोळ्या गिळ्या येतात उशाले आणि गोळ्या गिळ्या घ्या आणि मी येतो जा वावरातून चक्कर मारू. मी वडिलांना पद्धतशीर बोलतो. हा यावेळेस तू काही जास्त बोलू नको. हा हो, शांतच राहा.
श्याम सुनबाई कस काय रे एकदमच कस काय येणं केलं लवकर आपल्याला उशीर व्हायला वावरात जायला. बाबा मैं नौकरी गेली हो. जशी करणी तशी भरणी. जाऊ दे आता काय. चला. आता मग शहरात काहीच नाही राहिलं बाबा. आता मी इथं शेती करतो. तुम्ही जेवढी शेती देसाल तेवढी मला मान्य आहे. मी एक शब्दही बोलत नाही आता. जा घरात सामान ठेव. श्याम ए श्याम ए श्याम काय खंडू काय करतोस? काय नाही झोप लागली जराशी डोळा लागला. हे बघ श्याम त्या भावना आहे ना तेव्हा लय अन्याय केला. कसं काय खंडू? अरे एक तर तुला वावर कमी दिलं आणि त्यात बी हलकं आणि त्यानं भारी घेतलं. हे पाय खंडू, त्यानं माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला. मला नोकरीला लावलं. अरे त्याचे माझ्यावर लय उपकार आहेत रे. त्याच्यामुळे वावर कमी दिलं ना मला याचं काहीच वाटत. हे पाय श्याम तुला शिक्षणाला खर्च लावला ना कुठून लावला? याच वावरातून लावला ना. 5-5, 10-10 लाख रुपयाचा माल होते आणि तुला पाठवून किती पाठवले असते महिन्याला? 5,000, 10,000, जास्तीत जास्त 20,000 पाठवले असते. याच्यावर तुला काय पाठवलं सांगू? हे पाय श्याम तुला एक खरी गोष्ट सांग का? चांगला हिस्सा आहे ना कधी बी लहान भाऊच उचलत असते. म्हणजे लहान भाऊ पहिला हिस्सा उचलत असते. पण त्या भावानं काय केलं? अगोदर त्याने घेतलं आणि तुला मागून दिलं हलकी जमीन. तू पाय भाऊ. गीता हा पाणी आण काय गिलास. हे घ्या पाणी. मग दादा कसं काय ना झालं? बाई याला त्याच्या डोक्यात अक्कल नाही. याला मी किती खेप सांगले की तुला जमीन अशी दिली तू जाय ते भावाला म्हण. ते काहीच म्हणे ना. अहो दादा यांना किती वेळा समजवू पण हे मग काहीच ऐकत नाही. तुम्ही जे म्हणता ना यांना अकलीचा पत्ता नाही. खरंच तसंच आहे. आम्हाला वावर किती दिलं? 1.5 एकर. हा आणि ते अशी जमीन दिली नुसतं दगडा त्याच्यात नाही चांगलं पीक येत नाही. काही 10 वेळा सांगितलं मी ना काहीच नाही ऐकत आहे मा. मी आता माझ्या भावाकडे जातो. सरळ त्यात आता हिस्सा मागतो. तसं नको करू. मग तू जर तसं करशील ना तर ते देणार नाही. मग आता काय करू? मग मी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तुम्ही ऐकता का? बोला ना. तुम्ही काय करा त्याच्याकडे गेले तुम्हाला देणार आहे का ते जमीन? नाही. मग तुम्ही काय करा हे धुरा पोरा तुम्ही हे धुरे केले ना कोरले ना त्याला कळणार नाही. तुमचं वावर वाढत. मी तेच म्हणायली ना हे ऐकतच नाही मा. हो यार आयडिया बेस्ट आहे. मग धुरे कोराची इकून तिकून चौकून कोरलं ना आणि अलीकडे दगड पलीकडे टाकायची फक्त उचलून. उद्यापासूनच करतो मी तसं. उद्यापासून नाही आज म्हणजे आताच. उठा चला उठा. उठा लोक. चांगल्या कामाला काय तू चालला आमच्या सोबत? बाबा आता काय मला धुरे कोरायला होतो का तुमचे? कशाला नाही लो. आता यायचे लागतात भांडणं यायचे. तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम. आज सकाळपासून कोणीच भेटलं नाही. चुगल्या गिगल्या करायला कोणी आहे का? पाय आराम काय म्हणतो खंडू? खोट चालला एवढ्या गडबडी? काय नाही जरासं गावात यावं म्हणलं जाऊ. धावाले हो
काय इकडे गाव फिरायला तुला काय माहित गीत आहे का नाही? काय आता तो भाऊ किती तुझे धोरे कोरायला रोजे बी. काय सांगतो? हो ना, तूच सांग. जमिनीबाई त्यानं माय मारली आणि ते जमीन कमी दिली म्हणून ती धुरे कोरायला. आणि मी त्याला विचारलं कशाला आज करतो, तर मग ते मला जमीन कमी दिली. त्याला लाज आहे का काय? आता ते दाखव तुम्ही कसं असते कोरणं आणि कसं असते काय. जा लवकर लवकर जा. आत्ता लावली खरी आग. आज भाकर खाल्लेली जिरती आता. आत्ता मनात जरासं चांगलं वाटलं मला. बापा बापा. श्याम, ए श्याम, इकडे एकदा इकडे. काय अरे तो हे धंदे काय लावले? धंदे म्हणजे कोणते धंदे रे? अरे हे झाडं कुठे येते? हे धुरा कुठे राहिला? झाडं मी वावरात आहे का? कोण म्हणते वावर येतं? कोण म्हणते अरे म्हणजे? या झाडापासून धुरा होता. हे पाय धुरा कुठे ठेवला आणि ते झाडं कुठे? बरं धुरा घेतला आणि झाडं पण घेतले. अरे तू काय पागल झाला का काय झाला? हे झाडं मी स्वतः लावले मी वावरातले कोण म्हणते? कोण या म्हणतो दोन दिवसात आला तर लेस तू शायना झाला दोन का? दिवसात म्हणजे अरे पहिल्यापासून मी शेती करतो, मी झाडं लावले ते. अरे मुक्का रे, झाडं सगळे मी वावरात मी स्वतः लावलेले तू तसं ऐकत नाही का? नाही तसं ऐकत नाही म्हणजे मी म्हणजे चार काय? लोकं आणतो. थांब इथं. आज 4 नाही 10 घेऊन ये तू. तू थांब अरे फक्त जा. इथं. मग सांगतो तुला कसं अरे असते. कोठ्यात नाही इथंच राहतो मी. मला भेवळे का कोणा मह वावर आहे? हो येतो. अरे जा. कोणाला घेऊन यायचं का? धमक्या द्यायला का तुम्हाला? वावर घेऊन तू मला म्हणतो का? त्या कमी वावरच्या दिलं तू मला शहाणपण शिकवायला का? तू ये फक्त मी वावर दाखवतो. सरपंच साहेब तुम्हाला काय सांगून फायदा आहे? मला त्याने एवढा त्रास दिला की सांगूच नका तुम्ही. फक्त तुम्ही एकदा वावरात चला पहा एकदा. इकून या मामांग इकून या. तर सरपंच साहेब तुम्ही तुमच्या डोळ्यानं पहा एकदा हे झाडं कुठे येतं आणि हे धुरा कुठे आहे. हे झाडं मी लावलेले येतं आणि येणं पहा धुरा कोरला लगेच त्याच्या वावरात घेतले झाडं. मी तर त्याला सांगू कटाळू राजा. आता तुम्ही काय सांगायचं ते तुम्हीच सांगा. आणि मी जर त्याला साधं सांगायला गेलं ना ते मला भांडणावर जागलं डायरेक्ट लगे. बरं श्याम कुठे सध्या? ते आता कुठं बसला असेल तुम्ही आवाज द्या आणि त्याला बोलवा एकदा आणि काय निर्णय ते आत्ता करून टाका. बरं काही काळजी करू नका. हे पहा श्याम वा मस्त आराम चालू आहे श्याम तुझा. अरे श्याम कशाला भांडणं करतो रे? अरे सुकानं 2 घास खाऊ दे याला. शेतीसाठी तुम्ही विनाकारण भांडणं करता. सुकानं 2 घास खाऊ दे. अरे या जमिनीच्या वादापायी तुमची आई वारली. तुम्हाला कळत कसं नाही रे? तुम्ही जरा समजून घ्या ना. तुझी नोकरी गेली तर तुझ्या गुन्हामुळे गेली. आता तू वावर करू राहिला तर कर ना, पण गेले तरच नको ना देऊ. बरोबर आहे राजा. तसा लायना अगोज आहे. हे भांडण आमच्या दोघा भावाचं आहे. त्याच्यामुळं तुमचं मधात बोलायचं काही कामच नाही. हा तुम्ही तुमचं गुमानं काम करा आणि मला कळतंय काय करायचं काय नाही करायचं. तुम्ही मला ज्ञान शिकू नका आणि मुकाड्या मी शेताच्या बाहेर आत्ताच्या आता निघा. पहा सरपंच साहेब किती मुजोर आहे. आमचं काम होतं सांगायचं, सांगितलं. गावचा संबंध होता म्हणून इथपर्यंत आलो. आता तुम्ही पाहत बसा. सरपंच चला आपण. सरपंच एवढा मोठा आत्मान. चला हे आपल्यामध्ये ऐकत नाही तर आपण माणसाला ढोरावर सांगायला समजू. चला चला निघा. तुम्हाला काय माहित आहे? हा एकट्या यानं मला पहिलेच वावर कमी दिलं. हा आता आलेच्या आले याच्या पुढे जर मी वावरात दिसले ना आम्ही काय लिहितो होय रे खंडू, काल रामान श्यामांचं धुर्यो मरणाचे भांडणं झाले होते. तुला माहित आहे का ना काही? अरे ते भांडणं झालेली तुम्हाला माहीत आहेत, पण ते लावले कोण हे माहीत आहे की तुम्हाला? कोणी लावले? म्या लावले म्या. आणि होय रे खंडू, तू लोकांच्या अशा चुगल्या करतो. तुला काय भेटतं रे लोकांच्या कांड्या करणं? मला खरं सांग का, मला लोकांचं असं बरं चाललंय का मला पाहा वाटत नाही. आणि मला चुगल्या केल्याशिवाय करमत नाही. भाकरच जिरत नाही मला. अरे हो, अवघड राव मग तू. त्याच्याने मी चुगल्या करत असतो. आता म्हाताऱ्याची मजा घेऊ का? घे म्हाताऱ्याची मजा घे. थांबा जरा येऊ दे. ए टपरा, अरे काय म्हणतोय बापू? ते पैसे पडले पैसे.
ते मागून 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 तिकडून पलीकडून पलीकडून हे इकडे इकडे. अरे एकदा पाहून दाखव ना रे. अगं तुझ्या खिशात पैसे होते का? अरे नाही रे. मग मी मजाक करायलो का? पैसे नाही मला जा घरी. अरे त्या वयचा आहे का रे मी मजाक करायला लागला. पडते का म्हातार? काय करायचं? थांब तुझ्या बापाले जाऊन सांगतो आता तू. माझ्या बापा सांग, बापाच्या बापा सांग, मी भीत नाही कोणाला. हो ना, तुझ्या बापानं तुले वाऱ्यावरच सोडलं म्हणून तर इथं लोकांच्या चुकल्या करत बसत, म्हणून तर तू लग्न होय ना. मला नाही करत लग्न. मर ना मग. अरे काय खंडू, म्हातार तुझ्यापेक्षा लय भारी भरलं. म्हातार तू टिंगल उचलली माहिती का म्हाताऱ्यानं? काय माणूस तू. बरं येतो मी मित्र, येतो येतो, जाऊ दे. सीता, ए सीता, काय ती गोळी आण बरं त्या थैलीतली आणि पाणी घेऊन ये. म्हणलं त्या खालच्या विहिरीची लय चिलाऱ्या होतात रे. हो ना, लय झाल्या त्या काट्या, त्या खांदून घेतल्या. घ्या पाणी घ्या बरं. आता शेवटची गोळी संपल्या गोळ्या. उद्या गोळी नाही. तालुक्याला जाऊन गोळ्या घेऊन या उद्या. बरोबर. बाबा बाबा गोळीच्या घेऊन कमीत कमी थांबल्या जरा. मी काय म्हणणार हे, मी उद्या मग वावर नागरून घ्यायला बरं ट्रॅक्टर ना. लागून घ्या, तुम्हाला वाटून गेले म्हणून तुमची धुरे तुमच्या धुऱ्याच्या आतून आतून दोघांनी लागून घ्या. हाजगडी गिलगडी काय करू नाही, यावेळेस मी धुरामध्ये काय नाही ठेवत. मी धुरा सगळं मग काढून टाकतो. मला धुऱ्याची जरूरतच नाही. तू ऐक नाही म्हणजे बाप ती धुरा काढू नको रे. मला धुरा लागतच नाही. करा बाबा तुमच्या आकाराने काय करायचं तर तुम्ही मायच्या मला ना अशी जीव द्यायची वेळ आणली रे. सांगाय गेलं काही तर तुम्ही काहीच ऐकत नाही. तर पहिलाच मग सारखं द्यायचं ना, मग मी धुरा काढून टाकेल. बाबा किती मुजर आहे ती. अरे याच्या बाई बायको गेले रे बाई. थांबा थांबा, पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या. दाबून घ्या थोडा. हो ते पूर्ण धुरा काढून टाका, आम्हाला ठेवायचं नाही. काय करायला काय काय नाही जरा ते तिकडे तो भाऊ आहे ना धुरा कुरायला ना. काय सांगत? हो ना. अरे बाबा मी कटाळलो त्याले. हा या रोजी मी 4-5 लोक घेऊन गेलो, पोलीस पाटील आणि ते त्याच्या भांडणावर आला. ते त्याचं तर नाही ऐकलं त्यानं, तर मी कटाळलो त्याला. जाऊ तिकडे म्हणलं. पहिले ते तिकाशीन खत जाय धुरा, आता ट्रॅक्टरनं खत आहे. असे जर मुकाडान बसले ना तुम्ही, एक दिवस JCB नाही ना सगळा धुरा काढून टाकल. ते पाहावं तुमचं तुम्ही. आता काय तुमचं काय म्हणणं आहे? चला ना, कौरव चुपचाप बसता तुम्ही. धुरा म्हणून म्हणून सगळं वावर खाऊन घेतील ते. आपले लेकर बाळा का भिकायला लावायचे का? भीक मागायचा टाइम आणते नाही एखाद दिवशी ते आपल्याला. तुम्ही या लागले का नाही? चला नाही, तुम्ही ना जात असेल तर मीच जातो. चला उठा. थांब, जाऊ दे ना. उठा, चला बरं, जाऊ दे, चला. काय करते ते हा, भांडण चला, नाही करून. झालं तुम्ही- चाल ना तू. नाही मी नाही, मला लय वाटतं त्या पोराचं. चला पटकन. अब आएगा कहाणी में मजा. आता भांडणं पाय भेटत मला. ए थांबा डॉक्टर, थांबा थांबा म्हणलं ना. काय तुला समजत नाही का? काल बाबा सांगितलं ना तुला धुरा करू नको म्हणून, धुऱ्याचे अंतर हाण म्हणून. तर मी आपण सांगितलं होतं ना मी धुरा काढून घेणार म्हणून. तुला तरी लक्षात येत नाही का काही? लक्षात काय ना म्हणजे. ए ट्रॅक्टर बंद कर रे बाबा. नाही बंद कर म्हणलं तुला. झालं ना पाहिजे. बंद कर म्हणून बंद कर माणूस की ना. चाललं का निघ सांगितलं कालपासून. निपतो बाकी नंतर मी येतो वाटलं. का रे हे धुरा कुठे राहिला आणि तो ट्रॅक्टर हाणलं कुठून? पाय बरं येत आहे. हे दिसते का तुला काहीतरी? अरे हे धुरा जे आहे ना, हे मवाच आहे. फक्त हे दगड जे आहेत ना, कोण इकडे पडलेले. तुला 4 लोक बोलवून मी त्या रोजी मिटवायचं राहिलं, पण तरी ते 4 लोकांना बोलून काढून दिलं. हे पाय बरं धुरा किती आहे? तुला म्हणलं होतं मी वावरात येऊन. अरे तू पाय वा, काय बोलून फायदा नाही त्याला. त्याला सवयच आहे दुसऱ्याचं गिळायची. काय भांडून फायदा आहे त्याला? भवाने, मनोरेल काय बोलायला तू? तुला काय अधिकार आहे बोलायचा? भवाना पण भांडायचं आता तुले. एवढं वावर गिळलं ना, सासूले पण गिळलं, आता सासऱ्याला गिळायला आली का तू? सवय तर चाल नवीन वावराच्या बाहेर. तू जाय. तुला समजत नाही का? समजत नाही का तुला? समजत तू. समजत नाही का? मा नवरा
श्याम लहान आहे बाळा, त्याला समजून घे. अरे मी गेल्यावर तुला सांभाळून घ्यायला लागते रे, त्याला ते लहान आहे रे बाळा. असं बोलू नको आई तू. मला वचन दे बाळा, त्याला सांभाळून घे. असं बोलू नको. भावाचा जीव घेतला का रे जमिनीसाठी? त्यासाठी काय काय नाही केलं रे. त्या जमिनी पाय जीव घेतला रे भावाचा. धने! धने! अरे श्यामने शेतात नाही त्या रामचं मर्डर केला रे. ए, बाजूला रे, इकडे. चल रे, इकडे रे. तुम्हाला काय झालं मामाजी? यायला मी आणि तुम्ही कसे बोलले मामा? यायच्याकडे पाहत काय झालं मामा? कसं काय झालं म्हटलं रे? काय सांग, जमिनीसाठी जीव घेतला या भावाने. या काय तोड्यानं मारलं, या 2-2 जीव घेतले या जमिनीसाठी. कोणा भावाचे आहेत का? अच्छा. भावाची भांडणं. ठीक आहे, ठीक. अरे कसं काय झालंय? भाऊ आहे तू सगळा यांचा, जमिनीच्या जराच्या तुकड्यासाठी भावाचा जीव घ्यायला लाज नाही का वाटली तुला? साहेब अरेस्ट करा ना. ओ साहेब नका, साहेब नका, साहेब नका जाऊ. नाही. साहेब हे PM ला पाठवायचं, याचं नियोजन कराय बॉडीचं. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. याला घ्या, चला गाडीमध्ये टाका. चला गाडीमध्ये. नका जाऊ. चला. ये गलियां ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा.
अब हम तो चले परदेश कि मेरा यहाँ कोई नहीं कि मेरा कुठे चालला तू बॅग आम्ही चाललो मुंबईला. मुंबईत कशात चालला? अरे गाव बराबर राहिलं का? अरे भाऊ भावाला मारायला, बाप लेकाला मारायला. अरे ते काल ते ऐकलं नाही का, पाहिलं नाही का ते काल ते जीव मारलेलं? हो. हा? अरे या गावातले लोक बराबर राहिले. मी कदरलो या गावाला, तुमच्या गावाला चाललो मी मुंबईला. नको या गावात डबल. वारवा कळी जाणाऱ्या गावात चुगल्या करत ह्योच, कांड्या करत ह्योच, भांडण लावून द्याला ह्योच, मारामाऱ्या पण करून द्याला ह्योच. आणि म्हणते मीच गावाला कदरलो. लोकच या सगळे कदरले तर, आणि ह्यो म्हणते मी गावाला कदरलो.